हे गाईज, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण चाललोय फिरायला राणामध्ये. कधी गेलो नाही, आज फर्स्ट टाइम चाललोय कृष्णाबाईच्या सोबत. कृष्णाबाई समोर चाललाय आणि त्याचे 2 मेंबर खेकडे पकडायला. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आलेल्या सगळ्यांनी. आणि आपण एक खेकड्यांची एक रेसिपी बनवणार आहे. आता कृष्णाबाई बघतोय कुठनं जायचं, इकडनं खाली उतरायचं की इकडनं जायचं रस्त्याने. आपल्याला खाली एक मोठा वॉटरफॉल बी तो पण बघायला भेटेल. आणि आता मस्त ऊन कडक पडला आहे, तर आपण भेटूया खाली गेल्यावर धबधब्यापाशी. तर फायनली गाईज, आपण आता खाली पोहोचलोय आणि बघू शकता तुम्ही इकडे कसं आहे सगळं. कृष्णाबाई काडी मोडतोय काटेची. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जंगलात आल्यावर तर कसं असतं. आता आपल्याला याच्यातून जायचं आतमधून. कृष्णाबाई आपल्यासोबत आहे आणि कृष्णाबाई बघतोय कुठं खेकडं भेटतील ते, तो ट्राय करतोय. आणि खेकडं गिरवून काढतात की गरवून काढतात ते नक्की त्याचं हे नाही समजत. तो बघ कसं बनवतोय. आणि खुब्या असते त्याच्यातला आतमधला काढून काडीला बांधणार ह्यावाल्या. आणि आपली तयार होणार खेकडं पकडायची चालू सुरुवात. तर फायनली गाईज, आता तुम्हाला खेकडं पकडताना दाखवतो सरळ, कारण की इकडं नेटवर्क नसल्यामुळं चार्जिंग भरपूर संपते खाली. तर भेटूया थोड्या वेळाने. तर फायनली गाईज, आपला सुनील भाई कसा बांधतोय तुम्ही बघू शकतात. सुनील भाईला पण टेक्निक माहीत आहे, पण कृष्णाबाईला जास्त माहीत आहे. त्यांच्यासोबत आपण आलोय खेकडे खाण्यासाठी. खास करून आपल्याला पण खेकडे खातो, पण मग अलग रेसिपी आहे ना त्याच्यामुळं. आणि तुम्ही बघू शकतात आपला सुनील भाई काय करतोय. टेक्निकल फॉल्ट याला म्हणतात खरी खेकडा पकडणारा. जुगाड लावून खेकडे पकडणं हे अलगच मजा आहे. तर तुम्ही पण ट्राय करू शकतात, काय नाही सोपं आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. तर आपण दाखवतो आता खेकडं पकडताना. आणि इकडं खाली जायचं आपल्याला आतमध्ये. वरतून जाळी बिळी आहे आणि आपला एक मेंबर गायब है, वो कुठे गेला काय माहीत नाही. तो फाइनली गाइस हम रेडी हो चुके हैं. अभी कृष्णा भाई का सेटअप देख सकते हो. और कृष्णा भाई आगे, हम पीछे उसके साथ खेकडे खाने के लिए मराठी में हिंदी मिक्स. आणि फिर आता आपण इथनं घुसणार आहे. तुम्हाला सांगलं तर मागाशी, पण आपण इथनं चाललोय हळूहळू आतमध्ये. आणि खूप सारे काटे आपण खाली गेल्यावर तर फायनली गाईज, आपण आता पोहोचतोय थोडंसं खाली. आणि आपला भाई खेकडं काढतोय, पण त्यांनी बघितला होल करून, पण होल खूपच मोठा आहे आतमध्ये, त्याच्यामुळे नाही भेटला. तर आपण खाली बघूया आता. तर चाललोय त्याच्या पाठून आपण. तो पण एक मागं आहे. आणि इकडनं खाली खूप सारं असं जाळीमधून बघू शकता तुम्ही. उतरायला खूपच कठीण आहे, जायला पण आतमध्ये. तर फायनली गाईज, आपण आता याच्यातून घुसलोय आतमध्ये. बघू शकतात खूप सारं, आणि काट्या पण खूप साऱ्या आहेत इकडनं असं. तर आपण बघूया आता. खेकडे ठेवायला पण एक गावठी पद्धतीने पानाचं हे बनवणार आहे. आणि कृष्णाबाई पानं खोडतोय. कृष्णाबाई खाली गेलाय पानं खोडायला, आणि त्यांनी ऑलरेडी पानं 3 खोडलेत. तर फायनली गाईज, कृष्णाबाई पानं घेऊन आलाय आणि तो आता बनवतोय त्याचं खेकडं ठेवायला. बघू शकतात तुम्ही. तर गाईज, तुम्ही पण असं बनवू शकतात आणि जंगलात फिरू शकतात. आम्ही पण जंगलामध्ये बघू शकतात आलो इकडे फिरायला. आणि आता फायनली गाईज, कृष्णाबाईने खेकडं ठेवायला पानाचं बनवून तयार झालं आहे. आता एक काडी टोचली का फायनली गाईज रेडी झाले. बघू शकतात तुम्ही सगळ्यांनी. याच्यामध्ये खेकडे आणि मासे फ्रेश असतात ठेवल्यावर, कारण की नॅचरल असतं त्याच्यामुळं. आणि आता इकडनं उतरणारे रस्ता तर नाही आहे, पण तरी आपण ट्राय करणारे खाली जायचं. आता मला खाली गेल्यावर दाखवतो. कृष्णाबाई खेकड पकडताना दाखवतो तुम्हाला. बघू शकतात कसं हे करतात. मी हळूहळू वरतो येते. बघा आलं खेकड. दिस इज टेक्निक. असं खेकडं पकडलं जातात. आणि
बघू शकतात अशा ह्याच्यात बसले की साधं उभं पण नाही राहू शकत। आणि बघू शकता तिकडे खाली पण सगळीकडे जाळी आहेत आणि जाळीमध्ये बसावं लागतं। दिस टेक्निक यालाच म्हणतात खरी खतरनाक खेळ जंगल का। आणि आता कृष्णाभाई ट्राय करतोय दुसरीकडे, बघू शकतात, कारण की तिकडे दिसू शकत नाही तेवढ्या लांब, पण आपण दुसरं पण येतोय बघू शकतात। वाटतं गेला आतमध्ये, मी ते कृष्णाभाईने पकडलं असतं आलं वाटतं, पण हे खाली आणि आपल्या याच्याजवळ खेकडं ठेवायच्या जवळ आलं होतं सरळ। गाईज खेकडं पकडायला पण एक टेक्निक लागते, ती आपल्या कृष्णाभाईकडे। कृष्णाभाई बघू शकता दाखवते, हाताने तोडते आणि खेकड्यांची बनवणार आहेत। आता आल्या आल्या 2 पकडलेत खेकडं आणि आता आपण खाली जाणार आहे इकडं। तर आपण सर आता धबधब्याकडे भेटूया, कारण की इकडे चालता येत नाही तर दाखवलं असं सगळं कसं। तर ठीक आहे गाईज, भेटूया खाली आपण। तर फायनली गाईज आपण आता जाळीमध्ये आणि कृष्णाभाई तिकडे आतमध्ये, कृष्णाभाई आतमध्ये आणि आपण, तर गाईज तुम्हाला वरता आल्यावर दाखवतो। आणि बघू शकतात कसं काट्याचं आहे सगळं, वरती पण काटे आहेत आणि आपण आता सध्या उभं आहेत आणि कृष्णाभाई ट्राय करतोय, भेटतं की नाही माहीत नाही आता। तर आपण खाली जाऊया। लोक कृष्णाभाईने खेकडा तर पकडले बहुत, पण आता आपल्याला खाली जायचं आणि खाली जायला रस्ता नाही बरोबर, इकडनं पण नाही जाऊ शकत। बघूया आता कृष्णाभाई जाईल त्याच्यासोबत आपण पण जाऊ। आणि जे बघत असताल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर लाईक पण करा। असेच तुमच्या लाईकमुळेच आपण व्हिडिओ बनवू शकतो, वाटतं काहीतरी की आपल्याला लोक बघतात, तुम्ही सपोर्ट दाखवा, आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ। ठीक आहे गाईज, आता खाली गेल्यावर भेटू आपण। गाईज आपण आता खाली उतरलोय, इकडं पाणी बघू शकतात तुम्ही नॉर्मल, आणि खेकडे किती पकडले ते पण दाखवतो तुम्हाला सगळ्यांना। तर गाईज एवढे खेकडे पकडलेत कृष्णाभाईने आतमध्ये निकल, आणि अजून पकडायचे खाली धबधब्याकडे, आणि कृष्णाभाई तिकडे आणि सुनीलभाई इकडे। तर आपण इकडे खाली जाणार आहे ह्या साईडून, इकडनं गेल्यानंतर तिकडं धबधबा आहे आणि खूप सारा मोठा धबधबा आहे, तो असून कोणालाच माहीत नाही इकडं खोडाळ्याकडला। तर बघू, ट्राय केलं तर लोकेशन देऊया आपण आणि दाखवतो तुम्हाला खाली गेल्यानंतर, थोड्या वेळाने भेटू परत। तर फायनली गाईज कृष्णाभाई परत एक खेकड घेऊन आलाय, मला दाखवतो, बघू शकतात मोडतोय कृष्णाभाई, किती मोठा नांगा आहे त्याचा। आणि हे अलग खेकडे आहेत, तर काळ्या खेकडी नाही आहेत, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काळ्या खेकडी कशा असतात, हे अलग आहेत आणि याचीच आपण अलग टेस्ट लागते। तर तुम्ही पण ट्राय करू शकतात, हे सगळे असे खेकडे जंगलात भेटतात। तर आपण परत आता खाली जाऊ कृष्णाबाईच्या पाठी। तर गाईज तुम्ही बघू शकतात असं फिरायला मज्जा आहे, फक्त गरमी जास्त आहे उन्हामुळे, तर ॲडजस्ट करून चालतो तसंच। तर गाईज इकडनं अशा रस्त्याने पण जावं लागतं। ठीक आहे गाईज, तुम्हाला दाखवतो। गाईज आपण पोहोचलोय धबधब्यावर आणि खूप सारा मोठा आहे आणि अशी एक खोल दरी आहे, इकडनं रस्ता आहे आला आणि तुम्ही बघू शकतात सगळं डोंगर आहे चाऱ्या साईडने, इकडनं पण डोंगर आहे आणि इकडनं पण डोंगर आहे आणि हा धबधबा, याचं नाव आहे भीलकापरा धबधबा वॉटरफॉल। आपण त्याचं लोकेशन नाही आहे, लोकेशन बघू कसं काय, ते कोणाला माहीत नाही इकडं फारसा खाली, इथून रस्ता 1-1.5 किलोमीटरवर आहे आणि खूपच मोठा धबधबा आहे। तर आपण आता धबधब्याखाली जाऊया आणि तिथं रेसिपी बनवणार आहे, त्याची पण प्रोसेस तुम्हाला दाखवतो। तर फायनली गाईज तिकडनं खेकडे घेऊन, तर आपण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने धबधब्याजवळ गेल्यावर। तर फायनली गाईज, आणि इकडं पाणी जातं खूप सारं, मासे तर दिसून नाही राहिले आता। ठीक आहे गाईज, तर फायनली गाईज रेसिपीला आपण सुरुवात करीत आहे आणि इकडं रवीने आग लावले, तिकडं काड्या शोधतोय लाकडं आणि एवढे खेकडं पकडलेत। आपण आता रेसिपी स्टार्ट करणार आहे, आग लागले, पाऊस पडतोय
तरी पण आग लावले, टेक्नॉलॉजी यूज केले. तर फायनली गाईज आपली टीम त्या साईडला. सुन्या सुन्या लाकडा घेऊन येतोय. बघू शकतात गाईज, पावसाळ्यामध्ये पण आग लागू शकते. इकडे धबधबा आणि इकडे आपली टीम. काहीच कृष्णाभाई आणि रवी आग लावतोय, तोपर्यंत आपण धबधब्यावर जाऊन येऊ. आणि इकडनं रस्ता आहे पाण्यातून, तर तुम्ही पण येऊ शकतात धबधब्यावर. इकडं सगळं सिगुट आहे, सटकलं तर पडेल. तर फायनली गाईस आपण धबधब्याजवळ चाललोय आणि धबधब्याजवळ बघू शकतात गाईस धबधबा, वॉटरफॉल. गाईस आपण जास्त जवळ जाऊ नाही शकत, कारण की खूप सारे दगड आहेत. इकडनं रस्ता आहे, आपण इकडनं आलो त्याच्यामुळे बघू शकतात. आणि यायचं असेल तर येऊ शकतात. ते पण जवळच्या लोकांना, ज्यांना समजलं असेल कुठला धबधबा आहे तिथे त्या लोकांनी. त्यामुळं इकडं आपला सुनील भाई पाना सोडतोय. तो धबधबा आपल्या डोक्याच्या साईडला वरती, खतरनाक. आणि आपण आता खतरनाक अशी रेसिपी बनवणार आहे. चला रेसिपी बनवायला स्टार्ट करू आता आपण. हेच कृष्णाभाईने आग लावले आणि रवी पण बसलाय, त्यांनी पण केलं आहे. आणि इकडे आपले पानावर खेकडं खोलून ठेवायचे आणि त्यात मीठ मिरची मिक्स करून चाऱ्या साईडनी दगड ठेवतोय. कृष्णा दगड गोळवतोय, बघू शकतात. ह्यात तोडली दगड. तर आपण आता खेकडं खोलल्यावर बघू. आणि त्यात मीठ मिरची मिक्स करून 15-20 मिनटं ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मग पानामध्ये पॅक बांधून आणि आगीत टाकायचं. आणि आगीत टाकल्यानंतर 1-1.5 तास त्यांना शिजून द्यायचं त्याच्यामध्येच, पानामध्येच. आणि मग काढायचं आणि मग टेस्ट करायचं. त्याच्या अलगच टेस्ट असते. तर आपण आता स्टार्ट करू. काय कृष्णाबाईंनी छोटे छोटे दगड आणले आणि ते आगीमध्ये टाकलेत, बघू शकतात. आणि कृष्णाबाई आता हवा गरम करायचे आणि जे आपण खेकडे खोलू त्यात मीठ मिरची मिक्स करून ठेवू मसाला, त्याच्यामध्ये टाकायचं आणि बांधून घ्यायचं. तर अजून पुढे तुम्हाला प्रोसेस दाखवतो. आता स्टार्टिंगला मला पण नव्हतं माहिती, बघू आता कसं काय टेस्ट करायला. तुम्ही पण बनवून बघा. तर मित्रांनो, आता आपला कृष्णाबाई खेकडं खोलतोय, बघू शकता. साफ करतोय आणि खेकडं खोलतोय. बघा हातामध्ये खेकड आहे आणि एवढे सारे खेकडं पकडले होते. आणि आता ते खोलणार आणि पानावर ठेवेल, बघू शकतात. सगळे साफ करताना नाही दाखवू शकत. तर गाईच आता मसाला मिक्स करताना दाखवतो कसा मसाला टाकायचा आपला. थोडं नॉर्मल आपला गावठी पद्धतीने बनवायचा आहे आणि गावठीच पद्धत आहे ती. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही पण. तर गाईज आपला दोन्ही पण बसेस पार्टनर खेकडं खोलायला. खतरनाक असा वातावरण, इकडं साईडला धबधबा आणि इकडं आपले खेकडांची रेसिपी चालू आहे. तर फायनली गाईज आपले खेकडं सगळे खोलून झालेत. तयारी चालली आहे कृष्णाबाईची. कृष्णाबाई रेसिपी बनवणार आहे आपली. आग पण लागली भरपूर, त्याच्यात दगड टाकलेत कुठं. तर फायनली गाईज मसाले मिक्स आपला सुनील भाई. अजून आपल्याला त्याच्यात सगळं मसाले मिक्स करायचे आणि मग नंतर त्याच्यात ते दगड टाकायचे. दाखवतो तुम्हाला, हे असं बनवायचं. चाऱ्या साईडनी दगड लावायचं. सगळं मिक्स करून राहिलंय, सगळे मसाले बघू शकतात तुम्ही. पाणी टाक थोडं.
तर फायनली गाईज सगळं मिक्स करून झालं आहे. आता इकडे कृष्णाबाई तयारी करतोय बाकीच्या याची. बघू शकतात इकडं आग लावलंय, दगड गरम करून राहिलंय. तर फायनली गाईज आपला कृष्णाबाई आता गरम केलेली दगड काढतोय. दगड खूप सारे गरम झालेत. बघू शकतात गाईज कृष्णाबाईंनी दगड टाकले आतमध्ये आणि कसं वाफ सोडतोय. आणि इकडं आपला सगळं बनवून ठेवलेलं आणि याच्यामध्ये टाकलं आणि ती दुसरी दगड काढू राहिलाय. आता आपला सुनील भाई उचलणार. तर गाईज फायनली गाईज पाणी टाकू, सगळं टाकलं पाणी टाकू आतमध्ये. पाणी ना बघू पाणी त्याच्यावरून द्या. पाणी ठेव ना, पाणी ठेव ना थोडंसं टाक ना तू. फायनली गाईज पानं टाकतात आणि वरतून परत 2 दगड टाकायचे. आणि तिसरी पण दगड काढली आणि ती पण वरतून दाबली आणि वरतून पॅक करून घ्यायचा गाईज. बेस बनव ना कुत्र्या. ते सगळं दाबायला घेतलंय. तिकडे जाऊन याला बोलतात कोंड दाबणं, गावठी पद्धत. पहिले जुन्या काळात लोक असे बनवून खायचे. बघू शकता तुम्ही आपली खतरनाक गावाकडे हीच खरी मज्जा असते गाईज. कोंड दाबून झालाय, आता रेडी झाल्यानंतर बघूया टेस्ट करून 5 मिनिटं तुम्हाला दाखवतो. 20 मिनिटानंतर शकतात. आणि आपले सगळे मेंबर बकरात बैलात आलेले. तुम्ही पण ट्राय करा. आपण आता थोड्या वेळाने ट्राय करू बनल्यानंतर. 20 मिनिटानंतर बघूया आपण. त्याच्यातून बघा कोंड खोलतोय आता कृष्णाबाई. त्यांनी दगड काढले. बघू शकता तुम्ही खतरनाक असा वाफ बसले आणि धुकट पण निघतोय. बघू आपण. खतरनाक. आणि आपले सबस्क्रायबर इकडे येऊन 2 थांबले. कोण तिसरा तिकडे. काहीच बघू शकतात आपल्या सागाच्या पानाचा कलर चेंज झालाय. खतरनाक असा सुगंध येतोय. शेवटी आपल्या कृष्णाबाईंनी बनवलाय. खतरनाक. बघू शकतात आपण दगड टाकले होते गरम करून. डायरेक्ट सगळे पानं पेटलेत आतून. आणि आपण आता टेस्ट करणार आहे थोड्या वेळाने आणि सांगणार आहे कसा टेस्ट आहे. मी तोंड धुला, आता इथं चावलं काहीतरी. आणि दगड अजून पण गरम आहेत. खतरनाक. बघू शकतात सुगंध खतरनाक. बघू शकतात जवळून कसे दिसतात. कसं लागतंय. त्याच्यामुळे रानातली मज्जा रानातच असते. ही दुसरी वाली दगड, तिसरी खाली टाकली होती ती स्टार्टिंगला. ती राहून देत असतं. आपण थोड्या वेळाने टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे टेस्ट कसा आहे. आणि टेस्ट करणार आहे. गरम आहे खूप सारा. तर बघू शकतात कसा दिसतोय आणि गरम आहे. आपण टेस्ट करून बघणार आहे. खतरनाक टेस्ट आहे. आणि असा बनवायचा असेल तर व्हिडिओमध्ये बघा आणि नक्की ट्राय करा. खतरनाक टेस्ट आहे. आवडा सबस्क्राईब टेस्ट करून बघणार आहे. आपण बघू थोड्या वेळानं.
तर फायनली गाईस खतरनाक टेस्ट होता आणि तुम्हाला पण बनवायचं तर ट्राय करू शकतात आपल्या व्हिडिओमध्ये बघून. आपली पब्लिक अजून टेस्ट करतेस. ठीक आहे गाईस, तर आपण भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये.